नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर दक्षिण मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे। त्यामुळे ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या भूमिकेने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे। प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाविकास आघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा केला आहे। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे। मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगत आम्ही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या बाजूने मतदानाचे आवाहन केले असल्याचे सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले आहे। सुशील कुमार शिंदे म्हणाले, आम्ही या ठिकाणी काडादींना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत। या मतदारसंघात चांगलंच वातावरण आहे, ते चांगले शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत। या मतदारसंघातून मानेंना उमेदवारी दिली होती पण अर्ज मिळाला नाही, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। उमेदवारीसाठी शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली। देवखाते मी 2 वेळा निवडून आलो आहे। हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे, एका वेळा त्यांचा उमेदवार निवडून आला आहे। खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे। आघाडी धर्म आम्ही पाळला असून आम्ही एबी फॉर्म दिलेला नाही। या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलंय, पण आम्ही काडादींच्या मागे आहोत। जो जिता वही सिकंदर होणार असून आम्ही पक्षाकडून एबी फॉर्म दिला नाही, आघाडी धर्म पाळला आहे असे प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।